नाही बघा, वाढदिवसाच्या दिवशी ती का नाही नाही, काय आवडते काय तुम्हाला त्यांची आवडणारी विचारली? नाही मी तुम्हाला दोन तीन गोष्टी मोदीजींच्या सांगते ज्या मला खूप भावतात. त्यांचं म्हणणं असतं पार्लमेंटमध्ये वेळेवर या, दिवसभर पार्लमेंटमध्ये बसा, प्रत्येक चर्चा ऐका, आपलं मतं मांडा. त्याच्यामुळे ते जे पार्लमेंटच्या बद्दल किंवा त्यांच्या खासदारांकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना, त्या खरंच म्हणजे मलाही पटतात. कारण का आम्ही कष्ट करून तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून जातो. मोदीजी एवढंच त्यांच्या खासदारांना सांगतात की बाबा हाऊसमध्ये बसा, ऐका, चर्चा करा आणि काय असेल तर आपली मतं मांडा, तिथली पण ऐकून घ्या. जे ह्या बाबतीत जे मोदीजी थोडे स्ट्रिक्ट आहेत त्याचं मी मनापासून 11 वर्षातला कुठला निर्णय चांगला वाटला मोदीजींना मोदीजींचा कुठला निर्णय चांगला वाटला 11 वर्षात? मला असं वाटतं 11 वर्षात आत्ता त्यांनी एक GST बद्दल उशिरा का होईना जो निर्णय घेतलेला आहे तो घेणं महत्त्वाचं होतं. उशिरा का होईना पण चांगला निर्णय झाला GSTचा. पण त्याच्यात एक गोष्ट फक्त राहिली मला की ते आत्ता जे केलेले आहेत ते खरं एकावरच असलं पाहिजे. GSTचा सोल आहे वन टॅक्स वन नेशन. त्याच्यामुळे वन टॅक्सच तो झाला पाहिजे. आणि दुसरं टॅक्सेशनमध्ये अजून क्लॅरिटी आली नाही आहे. तिथं जो रिफंडचा भाग आहे तो याच्यात अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे. त्याच्यामुळे नक्की काय आहे ते त्याची थोडासा जसं ते अनफोल्ड होईल तसं आपल्याला कळेल. 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं उत्तर गणेश कलाक्रीडा. कारण काय आरोप प्रत्यारोप त्यांनी सगळ्यांनी केले. सगळेच तिथे दुपारी असतील. तुम्ही जा. जिओ हजारो साल साल के दिनो 50. ताई, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विविध पुण्यात असणाऱ्या विकास कामांची पाहणी करताय. काय दौरा असणार आहे? प्रत्येक वेळेस तुम्ही पाहणी करता पण कामाला मात्र उशीर होते असं वाटतं? हो, अर्थातच ज्या गतीने काम व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही म्हणून तर दर महिन्याला रिव्ह्यू घ्यावा लागतोय. पण आज म्युन्सिपल कमिशनर हेही स्वतः येत आहेत आणि आम्ही दोघं मिळून कात्रजपासून धायरी आणि त्या संपूर्ण पुढचा भाग वारज्यापर्यंत आज दिवसभरात हा पट्टा जो आहे आजचा रिव्ह्यू हा कात्रज चौक टू वारजे चौक त्याचा पुऱ्या जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो रिव्ह्यू करायला मी आणि पुण्याचे कमिशनर आणि माझे सगळे सहकारी ज्यांनी अनेक वर्ष या भागात नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आम्ही सगळे रिव्ह्यू घेतो. ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कसं बघताय? एकीकडे राज्याचा विचार केला तर दुष्काळांसारखे प्रश्न आहेत, पाऊस अनेक ठिकाणी झाला, ओला दुष्काळ. आणि एक तर हे दोन वेगळे विषय आहेत. मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांचा वाढदिवस आहे. मग आपण सगळ्यांनीच मिळून देशाच्या प्रधानमंत्र्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत. एक हा पहिला मुद्दा, हा एक भाग. दुसरा भाग हा महाराष्ट्राच्या बद्दल हा एक वेगळा विषय आहे. 1 महिन्यापूर्वी मी स्वतः माननीय होम मिनिस्टर अमित शहाजींना भेटायला गेले होते आणि 1 महिन्यापूर्वीच मी त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा. आता तुम्ही म्हणाल अमित भाई शहांचा काय संबंध? ते तर होम मिनिस्टर आहेत या देशाचे. त्यांच्याकडे 2 पोर्टफोलिओज आहेत, एक सहकारचा आहे आणि एक होम मिनिस्ट्री आहे. जेव्हा अशा काही टोकाच्या गोष्टी होतात, जेव्हा अतिवृष्टी होते, तेव्हा होम मिनिस्ट्रीची NDRFची जी टीम आहे ती मदत करते. हा पहिला भाग. आणि सरसकट कर्जमाफी जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची ती सहकार डिपार्टमेंटच्या थ्रू फायनान्स मिनिस्ट्रीला जाते. याच्यामुळे मी पार्लमेंट सेशन चालू असताना तुम्ही सगळे बघत असाल, तुम्ही सविस्तर हे कव्हर करताय की ह्या वर्षी 4 महिने सतत पाऊस पडतोय. जवळपास 15 मे पासून 17 सप्टेंबर आज आहे, सातत्याने पाऊस पडतोय, अतिवृष्टी होते. त्याच्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर, आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू. आमची एवढीच विनंती आहे जी मी 1 महिन्यापूर्वी अमितभाई शहांना केली होती. पुन्हा आम्हाला ती करावी लागते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. काही मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आज आणि मुख्यमंत्र्यांनी गोंधळ केलेला आहे कुठे? संभाजीनगरमध्ये. कधी? आता त्यांना ताब्यात घेतलेला आहे. ओबीसींवर अन्याय झालेला आहे अशी त्यांची भावना होती आणि त्यामुळे त्यांनी घोषणाबाजी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना दिली. मला याची काही माहिती नाही, पण जरूर मी माहिती काढून नक्की तुम्हाला बाईट देईन.
पण ही गोष्ट खरी आहे आणि आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की तुमचाही टेलिव्हिजन बघा, वर्तमानपत्रात बघा, या समाजात आपण सगळेच फिरतो. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता ही राज्यामध्ये, मग ओला दुष्काळ हा मोठा विषय असेल, आज आर्थिक अडचणी आहेत, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, आणि आरक्षणामध्ये नक्की कुणालाच कळत नाही की कुणाला आरक्षण मिळाले. म्हणजे सगळ्याच समाजांना एक मिक्स सिग्नल आणि कन्फ्युजिंग सिग्नल हा सरकार देत आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे, हा जो नवीन GR जो काढलेला आहे त्याच्यामुळे किती लोकांना इम्पॅक्ट होणार आहे, झाला आहे, या सगळ्याची पारदर्शक माहिती ही माननीय मुख्यमंत्र्यांना राज्याला समजून सांगावी. आणि कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या नातेवाईकालाच कंत्राट दिलं, त्यामुळं अनेकांचे जीव गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कफन चोर म्हणून अशी टीका केली. खूप दुर्दैवी आहे. मीही ती आज सकाळी वर्तमानपत्रात वाचली. मलाही आश्चर्य वाटलं, कारण एकतर आज जे त्यांच्याबरोबर आज आहेत, जो आरोप जो उद्धवजींवर करतायत त्यातले अर्धे टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना, म्हणजे ती अर्धी टीम तीच आहे त्यांच्याकडे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की असे आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती. कारण का जर काही चुकीचं झालं असेल, जे मीही केलं असेल, म्हणजे कुणाबद्दलही, तर आरोप करण्यापेक्षा तुम्ही इन्क्वायरी लावा ना. आम्ही कधी नाही म्हणले. आणि त्या काळामध्ये उद्धवजींबद्दल इतकी चांगली कारवाई केल्याबद्दल हे मी म्हणत नाही आहे, भारत सरकार म्हणलेलं आहे. आणि भारत सरकार तेव्हा त्यांचंच होतं. तेव्हा भारत सरकार म्हणायचं की सगळ्यात चांगलं करोनाचं काम कुठल्या राज्यात झालं असेल कोविडच्या काळात तर ते महाराष्ट्राचं आहे. हे भारत सरकार अनेक वेळा म्हणालेलं आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की आता ह्या इलेक्शनच्या तोंडावर आता महानगरपालिका नक्की कधी होणार आहे देवालाच ठाऊक, पण ज्या पद्धतीने काल टीका टिप्पणी झाली आणि त्यासाठी अनेकांना तक्रार आले होते. अहवाल असा आला की सरकारी कार्यालय असेल किंवा 342 कोटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेनं अभय देते असा आरोप केला जातोय. दुर्दैवी आहे की म्हणजे महाराष्ट्र सरकारने स्वतःच हे काम केलं पाहिजे ना. म्हणजे तुम्ही एकीकडे सर्वसामान्य माणसाचे 200 रुपयाचा जरी मीटर थकलं तर 200 चला 100चं झालं तरी तुम्ही त्याची लाईन कट करता. आणि तुमचंच प्रशासन किती म्हणजे हा कारभार आणि हा गोंधळ चाललेला आहे राज्यात, हे खूप अस्वस्थ करणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट असतानाही असा हलगर्जीपणा होतोय, हेच या सरकारचं अपयश सातत्याने दाखवतं. पुरंदर विमानतळाबद्दल पुणे महानगर प्रशासन आहे ते सक्तीने जागा वसूल करणार असं त्यांनी आदेश काढलेला आहे. 2 दिवसाची त्यांना मुदत दिली. नाही, मी आजच सकाळी वर्तमानपत्रात असं वाचलं की 70% लोकांनी दिले असं वर्तमानपत्रात सरकारचं स्टेटमेंट आलेलं आहे. त्यामुळे नक्की काय परिस्थिती आहे याच्यासाठी मी सकाळी कलेक्टरांना फोन केला होता ही बातमी वाचल्यानंतर. त्याच्यामुळे मी ते कुठल्या कार्यक्रमात होते, माझं आज दुपारून कलेक्टरांची सविस्तर याची बोलणं किंवा मीटिंग होणार. काही धाराशिव जिल्ह्याचा एक विषय आहे. धाराशिव जिल्ह्यातनं 468 कोटी रुपयांचा विकास निधी प्रताप सरनाईकांनी अर्थ खात्याला पाठवला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार दादा मंजुरी देत आहेत, पण अधिकाऱ्यांनी हे सगळं अडवून धरलंय. हे सगळं महायुतीचा क्लेश आहे म्हणून हे सगळं होते असं वाटतंय. असं कसं होऊ शकेल? जर एका अर्थमंत्र्यांनी ते क्लिअर केलं असेल तर कुठला अधिकारी थांबवू शकतो? प्रताप सरनाईकांनी सांगितले की अधिकारीच देत माहिती नाही. म्हणजे अधिकारी देत नसतील तर हे आश्चर्य आहे. म्हणजे मग प्रशासनाचा आणि या सरकारचा काही ती जी सिस्टम आहे ह्याच्यावरचा त्यांचाच जर विश्वास नसेल तर हे धक्कादायक आहे. आणि जर अधिकारी यांचं ऐकत नसतील तर हे अतिशय चिंताजनक आहे. जर अधिकारीच मंत्र्यांचं ऐकणार नसतील तर सरकार कसं चालतं? काही पालिका निवडणुका जानेवारीपर्यंत घ्या असं कोर्टाने म्हटलंय. खरंच वाटतं का पालिका निवडणुका होतील जानेवारीपर्यंत? मला म्हणजे तुम्हाला खरं सांगू, मला वाटलं होतं दिवाळीपर्यंत. म्हणजे दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्या पुढे ढकलल्या जात आहेत. विषय तो नाही, विषय त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे. या राज्यामध्ये जो हक्काचा माणूस आहे, जो सुखदुःखात रोज असतो, तो नगरसेवक असेल,
जिल्हा परिषदचा मेंबर असेल, पंचायत समितीचा मेंबर असेल आणि सत्तेचं विकेंद्रीकरण, सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण, जो पंचायत राजचा सोल आहे, म्हणजे तो खरं तर गाभा आहे त्याचा, ती सत्ता ही केंद्रित राहता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. जो विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सातत्याने मांडला, त्यालाच मोडीत काढायचा कट आहे का अशी चिंता वाटायला लागली. आणि एकीकडे तर तुमचं सरकार एवढं चांगलं चाललंय तर तुम्ही का इलेक्शन घेतलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज वाढदिवसानिमित्त अनेक जण शुभेच्छा देतात आहे. मात्र राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे, ज्याच्यात तळेगावमध्ये क्रिकेटच्या मॅचच्या संदर्भातलं व्यंगचित्र आहे. त्या व्यंगचित्राद्वारे त्यांनी टीका करत शुभेच्छा दिल्या. मी पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यावर नाही बोलता येणार. मंगल प्रभात लोढा यांनी काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट घेतलेली आहे. एकीकडे महायुतीच्या चर्चा आहे, दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा आहेत. अशातच मुंबईचे महत्त्वाचे नेते असलेले भाजपचे यांनी काल ठाकरे बंधूंची भेट घेतलेली आहे. ही भेट गुप्त, ही एक तर गुप्त कशी असेल? जर तुम्हाला कळलंय तर गुप्त कसली? कळालेलं आहे. आज जर ती गुप्त कशी, जर तुम्हाला माहिती असेल तर गुप्त भेट कशी? नाही, राजकीय अंगानं कसं वाटतं तुम्हाला या भेटीकडे? नाही, हे बघा, मुंबई कुठल्याही महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या नाही, अनेक राजकीय नेते एकामेकाला भेटत असतात म्हणून दरवेळीच काय मोठं कट कारस्थान झालं असं नाही. अनेक लोकांचे वैयक्तिक संबंधही असतात, त्याच्यामुळे का भेट झाली आपल्याला कसं माहिती? ताई, अजितदादा अनेक ठिकाणी विकास कामं चालू आहेत. तुम्ही सुद्धा आज बरेच विकास कामांची पाहणी करणार आहे. पण 2 दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणचे मुलगा केशवनगर कम्युनिटी बघून गेले. तिकडे अनेक कामं रखडलेत. नागरिकांनी तिकडे स्वतःहून येऊन सांगितलं की तुम्ही मनोहर पर्रीकरांसारखं फिरत करणे, नागरिकांच्या समस्या तुम्हाला ॲक्च्युली कळतील काय आहे. म्हणजे अनेक ठिकाणी कामं रखडलेत आणि नागरिकांची हेळसांड होते. हे तर मी रोजच म्हणते, मी काही नवीन म्हणत नाही. तुम्ही याला, आपण सगळेच ह्याच चौकात महिन्यातून 1-2दा तर भेटतोच आणि आम्ही सातत्याने, म्हणजे ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाही आहे. हा हे महाराष्ट्र सरकारचा डेटाही सांगतोय. जे हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर 15 दिवसांनी मी मीटिंग घेते, तरी प्रश्न सुटतच नाही आहे. कारण का प्रशासनाने ज्या पद्धतीने जे निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवाने ते घेतले जात नाही. त्यामुळे सातत्याने हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आणि अर्बन प्लॅनिंगमध्ये कसा पूर्णपणे विस्कळीतपणा आलेला आहे हे याच्यातून दिसतं. ताई, अजितदादा ना डिझाईन बॉक्सने एक प्रोग्राम आखून दिलाय. कॅम्पेन कंपनी जी आहे, जनसंवाद घेत आहेत, जवळपास 120 जाणार आहेत. राष्ट्रवादी मिलन परिवार करत आहेत. काका साहेबांना जेव्हापासून ते आधीपासून ग्राउंडवरती जायचे काहीतरी करतात असं वाटतंय. सगळ्यातून मोठा कार्यक्रम घेतला आहे. असं सांगते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठे जायचं आणि कोण डिझाईन मला माहिती पण नाही. बाबा तुमच्याकडून ऐकते ना, मला माहिती नाही. म्हणजे हे बॉक्स काय हे पण म्हणजे मला याची काही माहिती नाही. पण एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जात असेल तर त्याचं तुम्ही उलट स्वागत केलं पाहिजे. भुजबळ हे ओबीसीच्या संदर्भात लढत आहेत, राज्य सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतात आणि अशात कोर्टाकडून हा निर्णय येणं काय वाटतं? एकतर या देशाची सेवा करण्यात अनेक वर्ष भुजबळ साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आज ते त्यांना एक योग्य वाटतं त्या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत आणि मला नाही वाटत भुजबळ साहेब कुणाला घाबरण्यापैकी आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यातून काही भुजबळ साहेबांना काही भीती दाखवायची किंवा काही असं कट कारस्थान नाही. कोर्टाने काय निर्णय घेतलाय ती ऑर्डर वाचल्याशिवाय बोलणं योग्य राहणार. काल मुंबईत ना भाजपचा मेळावा झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यात विधान केलं की महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसेल. महायुतीचे लोक सोबत आले नाहीत तरी आम्हीच बसू. त्यावर रोहित पवारांनी ट्विट केलंय की हा सगळा कॉन्फिडन्स कशावरनं आलाय, कारण मुख्यमंत्री 3 महिन्याच्या आधी सांगतायत की भाजपचाच महापौर बसेल. एकनाथ शिंदे आणि अजितदादा यावर काही बोलत नाहीयेत. हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशनमुळे आला असं रोहित पवारांचं टीका केली. हे दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला. पण आता जे दिसतंय त्याच्यात एकाला 6 मतं पण दिलेली आहेत. त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे. आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला
तर आपली 0.01 काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर 1 मिनिटात तो रिजेक्ट होतो. त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो 1 मिनिटात रिजेक्ट होतो. पण मताची नावं 6 राहतात. मला आश्चर्य वाटतंय. आणि तीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते. लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 25 लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली. कशी काय कमी करण्यात आली, का कमी करण्यात आली, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. याच संदर्भातला प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या नावावरती गाडी नाही अशाही बहिणींची नावं कट करण्यात आली, अशी अनेक चित्र आता समोर यायला लागली. नाही, माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नावं कट करताय, मग आधी ती नावं घेतली कशी? मग तेव्हा काय झालं होतं की तुम्ही अशी नावं घेतली, म्हणजे कट का केली, आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली केली, या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे, नाही का? काही 25 लाख 4,900 कोटी रुपये, हो काय लहान अमाऊंट नाही आहे ती. आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केलेत. त्यामुळे मी आज खरं तर दिवसभरात तीही माहिती काढणार आहे की आपण 25 लाख आहे, पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतोय की तिथून आणखीन नावं कमी केली आहेत. तर मग ती सगळ्या राज्यात केली आहेत का काय, याची माहिती आज दिवसभरात मी देणार. सारथी बार्टी आरटी असेल याला फेलोशिप जी आहे ती दिली जात नाहीये. पवारांचं 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. सरकार म्हणते आम्ही पैसे दिलेत सारथीला, मात्र विद्यार्थी म्हणतात पैसेच आले नाही. मग हे पैसे गेले कुठं? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. सातत्याने जी मुलं मेरिटवर पास होतात आणि त्यांच्या हक्काचा निधी आहे हा, तो हक्काचा निधी त्यांना दिला जात नाही. स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर त्याच हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता, राईट टू एज्युकेशन, त्याच्या पूर्णपणे विरोधात हे महाराष्ट्र सरकार काम करतं. ताई, राज्यात ओला दुष्काळ सुरू आहे, अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे, शेतीचं नुकसान झालंय, सरकारकडून लक्ष दिलं जात नाहीये. पंचनाम्याचे अजूनही कुठले आदेश जे आहेत ते सरकारने दिले नाही. ओला शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचं आता एक नाही नाही जे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत या विषयाचे, मकरंद आबा पाटलांनीच स्वतःच मान्य केलेलं आहे आणि त्यांनीच दिलेली माहिती आहे की जानेवारी टू सप्टेंबर दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्यात. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार मी मगाशीही आपल्याला सांगितलं की अमित भाई शहांना आम्ही 1 महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा. हे गेले अनेक महिने. आणि तुम्ही म्हणला की पंचनामे होत नाही. जो पहिली अतिवृष्टी झाली, इंदापूर असेल, बारामती, दौंड ह्या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जूनमध्ये झाली. तेव्हाचे पंचनामे झाले, पण त्याचे पैसे आजही कोणाच्या अकाउंटवर आलेले नाही आहेत. आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे. आधीचे पण पैसे आलेले नाही आहेत आणि ही परिस्थिती. आणि अनेक ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेचेही पैसे पोचले नाही आहेत, स्कॉलरशिपचे पैसे जात नाही. चाललंय तरी काय या सरकारमध्ये? काही 50 जणांना आज मराठा त्यांना PR काढलाय आणखी, म्हणजे जे काय पारदर्शक झालं पाहिजे ते व्हायला पाहिजे ना. त्याच्यात कौतुक आहे. तो अधिकार जर सरकारने दिलाय तर तुम्ही 50च म्हणले, त्यांनी करोडो सांगितलं होतं ना. आज नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. सामनामधून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी आत्मचिंतन करावं असं म्हटलंय. कारण की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना फोडण्याचं कटकारस्थान त्यांनी केलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी आत्मचिंतन करावं आणि गेल्या काही वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा चिल्लरपणा केलेला आहे. आपलं हे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. ताई, पुण्यातील गुन्हेगारी मागील काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळते. मुख्यमंत्री सातत्याने पुण्यामध्ये येतात, त्यांना गुन्हेगारीबद्दलचे प्रश्न विचारले जातात. अगदी 2 टोळ्यांमधले वाद काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले. पण मुख्यमंत्री म्हणतात, गृहमंत्री म्हणतात की असं कुठलं टोळी युद्ध नाहीये. जे कोणी असे कारनामे करतात, ज्यांनी कोणी डोकं वर काढायचा प्रयत्न करतो डोका मी हे करून टाकतो. वेरस पोलिसांनीच कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की हे टोळी युद्ध आहे. रिमांड कॉपीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. गृहमंत्री मान्य करत त्याला नाहीये. धरून प्रश्न आहे की उपमुख्यमंत्र्यांनी त्यातीलच एक जणाचा मोका काढलेला होता. एक गोष्ट मी तुम्हाला अति जबाबदारीने सांगू इच्छिते की या राज्याचा जो डेटा सांगतो त्याच्यात पुण्यात क्राईम वाढलेला आहे. हा माझा डेटा नाही आहे, हा महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा आहे. त्याच्यामुळे डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स.
मी डेटाच सांगतोय की महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात क्राईम वाढला. या माझा डेटा नाही आहे, महाराष्ट्र आणि भारत सरकारचाच डेटा आहे. ताई, मग गुन्हेगारांना पोचते कोण? जर उपमुख्यमंत्री जर त्याच गुन्ह्यातील आरोपीचा मोका काढत आज असतील. तुम्हाला दुपारी वेळ असेल तर गणेश क्रीडाला जा, त्याचं उत्तर तिथे मिळेल. एकनाथ शिंदेंनी आज मोठमोठ्या पेपरमध्ये मोठमोठ्या जाहिराती दिलेल्या आहेत. इतका वाढ आपले एकनाथ शिंदेंनी दिल्या त्याच्यामुळे त्याच्या वेगळ्याच जास्त. नाही बघा, कोणी कुठली जाहिरात द्यायची, तुम्ही फक्त वर्तमानपत्राचं म्हणताय, मी ती जाहिरात बसवर पण पाहिजे आज तिथे येताना. त्याच्यामुळे खूप मोठं कॅम्पेन आहे. बघा, एखाद्याला आपल्या नेत्याबद्दल प्रेम असेल, नेत्याबद्दल, आणि तो नेत्यासाठी काहीतरी जाहिरात करत असेल, शुभेच्छा देत असेल, तर त्याच्यात गैर काय? पण एक गोष्ट खटकली मनाला की मागच्या आठवड्यात ज्यांनी फुल पेज जाहिराती दिल्या त्याच्यात ना पक्ष होता, ना नेत्याचा फोटो होता, ना चिन्ह होतं, ना काय होतं. आज शिंदे साहेबांनी जी जाहिरात दिली त्याच्यात नेता पण आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह पण आहे. म्हणजे तेवढं ती जाहिरात मध्ये का आली मुख्यमंत्र्यांची? काय कळलं नाही त्यात. ते काय कळलं ना बाबा, याचं उत्तर तुम्हाला गणेश क्रीडाला आज 3-12-1 वाजता मिळू शकतं. फक्त शिवाजी तुम्ही महाराजांना विचारा. अभिवादन करतात नाही म्हणजे चांगलं काय आहे, समजत चांगलं आहे. नका. बघा, अभिवादन करणं ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर पक्ष, नेता, सरकार काहीतरी जर आलं असतं, म्हणजे सरकारने केलं नाही चांगलं आहे, म्हणजे सरकारचे पैसे आधी सरकारला पगार द्यायला पैसे नाही, पण मग ती जाहिरात कोणी दिली, काय दिली, नाही, पण काय संदर्भात कळत नाही. शिवजयंती नव्हती किंवा कुठलाच कार्यक्रम हा नव्हता. प्रश्नाचं उत्तर गणेश क्रीडाला तुम्हाला 2 वाजता मिळू शकेल. माझ्याकडे याचं उत्तर नाहीये का? एकनाथ शिंदेचे नेते हे नरेंद्र मोदी आहेत असं म्हणायचं. नाही नाही, एक गोष्ट क्लिअर झाली की शिंदे साहेबांनी मोदीजींना नेता मानलंय, त्यांनी चांगल्या जाहिराती दिल्या, आणि एखाद्या वाढदिवसाला नेत्याला जाहिरात देणं, एक चांगला लेख लावणं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. काही बाकीच्या कोणी दिला नाही याचीही नोंद घेतली पाहिजे की ज्यांनी राज्यामध्ये स्वतःचे फोटो टाकले त्यांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या नाही. आजही एखादं फुल पेज दिलं असतं चांगलं वाटलं असतं ना नेत्यांना पण. ताई, मराठवाडा अक्षरशः धुमसतोय. आवडते, आपण दरवेळेस टीका होते विरोधक म्हणून. नाही नाही, बघा, वाढदिवसाच्या दिवशी टीका नाही, राजकीय नाही, काय आवडते काय तुम्हाला? त्यांची आवडणारी नाही विचारली. नाही, मी तुम्हाला 2-3 गोष्टी मोदीजींच्या सांगते ज्या मला खूप भावतात. त्यांचं म्हणणं असतं पार्लमेंटमध्ये वेळेवर या, दिवसभर पार्लमेंटमध्ये बसा, प्रत्येक चर्चा ऐका, आपलं मतं मांडा. त्याच्यामुळे ते जे पार्लमेंटच्या बद्दल किंवा त्यांच्या खासदारांकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना, त्या खरंच म्हणजे मलाही पटतात. कारण का आम्ही कष्ट करून तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून जातो. मोदीजी एवढंच त्यांच्या खासदारांना सांगतात की बाबा हाऊसमध्ये बसा, ऐका, चर्चा करा, आणि काय असेल तर आपली मतं मांडा, तिथली पण ऐकून घ्या. जे ह्या बाबतीत जे मोदीजी थोडे स्ट्रिक्ट आहेत त्याचं मी 11 मनापासून वर्षातला कुठला निर्णय चांगला वाटला? मोदीजींना मोदीजींचा कुठला निर्णय चांगला वाटला 11 वर्षात? मला असं वाटतं 11 वर्षात आत्ता त्यांनी एक GST बद्दल उशिरा का होईना जो निर्णय घेतलेला आहे तो घेणं महत्त्वाचं होतं. उशिरा का होईना पण चांगला निर्णय झाला GSTचा. पण त्याच्यात एक गोष्ट फक्त राहिली मला की ते आत्ता जे केलेले आहेत ते खरं एकावरच असलं पाहिजे. GSTचा सोल आहे 1 टॅक्स 1 नेशन. त्याच्यामुळे 1 टॅक्सच तो झाला पाहिजे. आणि दुसरं, टॅक्सेशनमध्ये अजून क्लॅरिटी आली नाही आहे की तो जो रिफंडचा भाग आहे तो याच्यात अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे. त्याच्यामुळे नक्की काय आहे ते त्याची थोडासा जसं ते अनफोल्ड होईल तसं आपल्याला कळेल. मध्यंतरी 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोदी निवृत्त होते. आता तसं होईल असं वाटतं. याचं उत्तर गणेश कला क्रीडा. कारण काय आरोप प्रत्यारोप त्यांनी सगळ्यांनी केले, सगळेच तिथे दुपारी असतील, तुम्ही जा. तुम जिओ हजारो साल, साल के दिनों 50 हजार. ठीक आहे, थँक्यू.